नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं युनिक करिअर अकॅडमी वर्धा आमच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, पोलीस भरती आहे आता नुकतंच ग्राउंडला सुरुवात होणार आहे. त्यानिमित्तानं बघा, ग्राउंड झालं की तुरंत जो आपला पेपर होणार, त्या पेपरसाठी तुम्हाला माहिती आहे की जिल्हा विशेषवर तुम्हाला हमखास प्रश्न दिसतात. बघा, ज्या जिल्ह्याला तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यावर 2 किंवा 3 प्रश्न पडताना दिसते जीके मध्ये. तो वर्धा राहू द्या तर वर्धा जिल्ह्याला प्रश्न येणार, नागपूर आहे तर नागपूर जिल्ह्याला प्रश्न येणार, चंद्रपूर आहे तर चंद्रपूर, त्यानंतर सातारा आहे तर सातारा, कोल्हापूर आहे तर कोल्हापूर. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा विशेषवर प्रश्न पडताना दिसते. आणि आपण आता बघा असे जिल्हा विशेष बघा एक एक करत सगळे जिल्हे कव्हर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत. तर ज्यांनी कोणी अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, चॅनलला सबस्क्राईब करा. सगळे जिल्हे एका पाठोपाठ आम्ही आमच्या चॅनलवर अपलोड करण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला, आज जो आपण वर्धा जिल्हा जो आहे याची माहिती कव्हर करणार आहोत. तर सगळ्यांनी इथे लक्ष द्यायचं आहे. यामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. वर्धा जिल्ह्यासंबंधी कोणताही प्रश्न आला याच्या बाहेर काही जाणार नाही आहे. क्लिअर आहे? ओके, चला बघा रे, पहिला जो आपला जो आहे यासंबंधी बेसिक माहिती तरी आपल्याला वर्धा जिल्ह्यासंबंधी असायला पाहिजे. सगळे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि सगळी जी माहिती राहणार ती फक्त आपली एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. असं नाही का खूप माहिती कव्हर करत बसा बिनकामाची, तसं नाहीये. जे काही कामाकामाची माहिती राहणार तेच आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वात पहिले बघा, वर्धा जिल्ह्याचा जेव्हा कधी विचार येणार तर गांधीजीचा जिल्हा म्हणून हा प्रसिद्ध राहणार आहे. बघा, पहिल्यांदा वर्धा जिल्हा जो आहे त्याचं टोपण नाव लक्षात ठेवा रे, गांधीजीचा जिल्हा. कारण महात्मा गांधी यांचं वास्तव्य जे या जिल्ह्याला लाभलं असल्याच्या कारणाने स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा इथून बघा मोठे मोठे निर्णय जे आहे वर्धा जिल्ह्यातून झाले असल्या कारणाने गांधीजीचा जिल्हा म्हणून जो आहे हा प्रसिद्ध राहिलेला जिल्हा आहे. लक्षात ठेवा, टोपण नाव जर म्हटलेला गांधीजीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध राहणार आहे. पुढे आता जो वर्धा जिल्हा आहे तो बघा रे 1862 पर्यंत नागपूर जिल्ह्याचा भाग होता. पण पुढे जर म्हटलं तर बघा प्रशासकीय कारणाच्या कारणाने याला बघा वेगळं करण्यात आलेलं आहे. 1862 पर्यंत बघा नागपूर जिल्ह्याचा भाग होता आणि 1862 नंतर याला बघा पुढे वेगळं करण्यात आलं, ज्याचं मुख्यालय बघा पुलगाव जवळील कौठा. हा प्रश्न तुम्हाला महत्वाचा ठरतील का वर्धा जिल्ह्याचं पूर्वीचं मुख्यालय कुठे होतं? तर कौठा. कौठा इथे एक छोटंसं रेल्वे स्टेशन सुद्धा आहे आणि तिथेच बघा कौठ्यालाच लक्षात ठेवा रे आपलं मुख्यालय राहिलेलं आहे. पुढे 1866 ला या जिल्ह्याचे मुख्यालय बघा पालकवाडी. महत्वाचा पॉइंट आहे बघा, पालकवाडी येथे जे आहे वर्धा जिल्ह्याचं मुख्यालय हलवण्यात आलेलं आहे. पहिले होतं कौठा, कौठ्यावरून आलं पालकवाडी आणि पुढे बघा या पालकवाडीचं वर्धावरून नाव झालेलं आहे वर्धा. कारण वर्धा नदी जो आहे त्या जिल्ह्याच्या भोवतालून वाहत असल्याच्या कारणाने पालकवाडीचं नाव पुढे आपण वर्धा केलेलं आहे. तर बेसिक लक्षात ठेवायचं आहे, सुरुवातीला मुख्यालय होतं कौठा, नंतर आलं पालकवाडी आणि पालकवाडीचं पुढे झालं आहे रे वर्धा. कधी कधी प्रश्न विचारते का वर्धा जिल्ह्याचं पूर्वीचे नाव काय? तर पालकवाडी जे आहे ते वर्धा जिल्ह्याचं पूर्वीचे नाव झालेलं आहे. आता इथे बेसिक माहिती ही महत्वाची आहे, लक्षात घ्या. पहिल्यांदा क्षेत्रफळ जे आहे किती आहे रे बघा 6309 चौरस किलोमीटर. लक्षात ठेवा, लहान जिल्हा आहे, खूप मोठा नाही आहे. 6309 चौरस किलोमीटर जे आहे वर्धा जिल्ह्याचं क्षेत्रफळ राहणार आहे. पुढे घनता जर म्हटलं तर 206. हा टॉप हे जे पॉइंट आहे हे महत्वाचे. घनता, लिंग गुणोत्तर, साक्षरता यावर बऱ्यापैकी प्रश्न पडला जाऊ शकते म्हणून लक्षात ठेवा. क्षेत्रफळ आहे 6309 चौरस किलोमीटर. घनता जर म्हटलं बघा रे 206 जे आहे याची घनता राहणार आहे आणि लिंग गुणोत्तर आहे 946. वर्धा जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर जर म्हटलं तर 946. लोकसंख्या जवळपास बघा 13 लाख. 13 लाख लोकसंख्या जी आहे 2011च्या जनगणनेनुसार मित्रांनो लक्षात ठेवा 13 लाख लोकसंख्या वर्धा जिल्ह्याची राहणार आहे. त्याच्यानंतर बघा साक्षरता. तर साक्षरता कमी नाही, चांगल्या लेवलची साक्षरता बघा रे 87.2% जे आहे ही वर्धा जिल्ह्याची साक्षरता राहणार आहे. साक्षरता विचारली तुम्हाला 87.2% आणि आरटीओ कोड माहित असायला पाहिजे MH32. 32 जो आहे हा आरटीओ कोड वर्धा जिल्ह्याचा राहणार आहे. बेसिक माहिती लक्षात घ्या. पहिल्यांदा क्षेत्रफळ आहे 6309 चौरस किलोमीटर. घनता जर म्हटलं तर 206, लिंग गुणोत्तर 946, आरटीओ कोड MH32. साक्षरता बघा 87.2% जे आहे ही वर्धा जिल्ह्याची साक्षरता आहे आणि लोकसंख्या बघा रे 13 लाख. 2011च्या जनगणनेनुसार 13 लाख लोकसंख्या जी आहे वर्धा जिल्ह्याची राहणार आहे. मुख्यालय बघा जुनं होतं कौठा, त्यानंतर आलं पालकवाडी आणि पालकवाडीचंच नाव बदलून पुढे बघा वर्धा नदीवरून जे आहे वर्धा नाव पडलेलं आहे. एवढी तरी बेसिक माहिती लक्षात ठेवा, आपल्याला या पहिल्या स्लाइडवर असणं आवश्यक राहणार आहे. हे जे शेवटचे पॉईंट सांगितले आणि तुम्हाला हे महत्वाचे आहे बघा. क्षेत्रफळ, घनता, लिंग गुणोत्तर, साक्षरता लक्षातच ठेवा. हे तुम्हाला वर्धा जिल्ह्यावर जे आहे विचारणार म्हणजे विचारणार. चला पुढे बघा नेक्स्ट स्लाइड कडे जाऊ आपण. बघा
आता इथे आलो आपण तर बघा, वर्धा जिल्ह्यात जर विचार केला तालुके, तर तालुके आहे टोटल 8. आता तुम्हाला माहित पाहिजे महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैकी जर विचार केला तर सर्वात जास्त तालुके असणारे 2 जिल्हे आहे, नांदेड आणि यवतमाळ. तिथे आपल्याला माहित आहे नाय 16 तालुके आपण लक्षात ठेवले आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये बघा तालुके जर विचारले तुम्हाला 8 तालुके वर्धा जिल्ह्यात आहे. लक्ष द्या, 8 कोणते कोणते? तर पहिला आहे रे वर्धा, त्यानंतर आहे आष्टी, नंतर आर्वी, त्याच्यानंतर आहे देवडी, नंतर आहे कारंजा, एक आहे सेलू, नंतर आहे हिंगणघाट आणि लास्ट जर म्हटलं तर समुद्रपूर. कारण जिल्हा विशेषला कधी प्रश्न येईल खालीपैकी कोणता तालुका वर्धा जिल्ह्यात आहे, कोणता नाही आहे, तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला माहित असायला पाहिजे, लक्षात ठेवायचं आहे. बघा 8 तालुके टोटल आहे. पहिला आहे वर्धा, दुसरा आहे आष्टी, तिसरा आहे आर्वी, चौथा होता देवडी, 5वा लक्षात ठेवा रे कारंजा 5 नंबरला, त्यानंतर आहे सेलू, नंतर आहे हिंगणघाट आणि लास्ट मध्ये बघा समुद्रपूर नावाचा तालुका जो आहे 8वा तालुका राहणार आहे. हवामान जर बघितलं तर उष्ण आणि कोरडे जे हवामान राहणार आहे. हवामान जर म्हटलं तुम्हाला उष्ण आणि कोरडे, हे बघा मॅप आहे वर्धा जिल्ह्याचा, इथे तुम्हाला दिसेल आष्टी, कारंजा, आर्वी, वर्धा, सेलू, हा देवडी, हा हिंगणघाट आणि इथे समुद्रपूर. आता वर्धा जिल्ह्याच्या राजकीय सीमेचा जर विचार केला रे तर लक्षात ठेवा 4 जिल्ह्यांना आपली राजकीय सीमा लागणार आहे. आता हा टॉपिक आहे ना थोडासा महत्वाचा, केअरफुली लक्षात घ्या. 4 जिल्ह्यांना आपली सीमा लागते, बघून घ्या. सर्वात पहिले जर म्हटलं तर खालून चालू, इकडे आला आपला यवतमाळ, त्यानंतर आहे अमरावती, इकडे आलाय नागपूर आणि लास्ट मध्ये चंद्रपूर. बघा यवतमाळ, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर 4 जिल्ह्याला वर्धा जिल्ह्याची सीमा लागते. सर्वात पहिला पॉइंट आहे रे वायव्य किंवा उत्तरेला. लक्षात घ्या, वर्धा जिल्ह्याच्या वायव्य किंवा उत्तरेला जर म्हटलं कोणता जिल्हा आहे तो राहणार आहे अमरावती. लक्षात घ्यायचं आहे, वायव्य किंवा उत्तरेला जर जिल्हा विचारला तर अमरावती जिल्हा राहणार आहे. वर्धा जिल्ह्याच्या वायव्य किंवा उत्तरेला अमरावती. पुढे ईशान्येला जर म्हटलं तर बघा रे नागपूर. नागपूर जो आहे वर्धा जिल्ह्याच्या ईशान्येला इकडे जो आहे तो नागपूर जिल्हा ईशान्येला राहणार आहे. नागपूर जर म्हटलं तर ईशान्येला. आग्नेयला बघा, इकडे आग्नेयचा विचार केला तर चंद्रपूर, हा जो दिसत आहे तुम्हाला बघा या भागामध्ये चंद्रपूर राहणार आहे. आग्नेयला जर म्हटलं तर चंद्रपूर. आता वर्धा जिल्हा आहे, या वर्धा जिल्ह्याच्या दक्षिणेला किंवा पश्चिमेला जर म्हटलं तर तो राहणार आहे यवतमाळ. तर आपला वर्धा जिल्हा जो आहे लक्षात ठेवा, वर्धा जिल्हा 4 जिल्ह्यांना सीमा शेअर करते. बघून घ्यायचं पहिल्यांदा, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, फक्त जिल्हे आहेत 4. लक्ष द्या पुन्हा इथे बघा, वायव्य किंवा उत्तरेला रे अमरावती, लक्षात घ्यायचं वायव्य किंवा उत्तरेला म्हटलं तर अमरावती, ईशान्येला नागपूर, आग्नेयेला चंद्रपूर आणि दक्षिण किंवा पश्चिमेला बघा यवतमाळ जो आहे हा जिल्हा आपल्याला राहणार आहे. म्हणजेच वर्धा जिल्ह्याचा जर विचार केला तर फक्त 4च जिल्ह्याला तो सीमा शेअर करते. तालुके 8. लक्षात ठेवा, तालुके जर विचारले आपल्याला 8. हवामान आहे उष्ण आणि कोरडे. तालुके लक्षात घ्या कोणते कोणते आहेत. पहिला आहे वर्धा, आष्टी, आर्वी, देवडी, कारंजा, सेलू, हिंगणघाट आणि समुद्रपूर. हे 8 तालुके आपल्या इथे राहणार आहे आणि 4 जिल्ह्याला बघा वर्धा जिल्हा जो आपली सीमा शेअर करते. गांधीचा जिल्हा लक्षात ठेवायचा आहे. हा महत्वाचा टॉपिक आहे, किती जिल्हे आणि कोणत्या दिशेला आहे. कारण बघा प्रिव्हियस इयरचे जेव्हा प्रश्न पाहणं तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व होणार का, वर्धा जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे, उत्तरेला कोणता आहे, आग्नेयेला कोणता आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न येऊ शकते. किंवा वरीलपैकी चुकीचं विधान ओळखा, है ना, असा प्रश्न बनते. चुकीचं विधान जर ओळखा म्हटलं त्याने काय 2-3 स्टेटमेंट देणार, तो वर्धा जिल्ह्याच्या या बाजूला हा जिल्हा आहे, तो जिल्हा आहे. अशा कंडिशन मध्ये तुम्हाला प्रश्न बरोबर माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळे बघा हा टॉपिक जो आहे हा बरोबर लक्षात ठेवायचा, इथं प्रश्न बनण्याचा चान्स बऱ्यापैकी राहते. क्लिअर आहे. चला पुढे जाऊ आपण, नेक्स्ट टॉपिक बघा. नेक्स्ट कडे ज्यावेळेस आलो आपण तर बघा इथे आता पहिल्यांदा काही फेमस ठिकाणमध्ये बघा वर्धा जिल्ह्यातलं सर्वात पहिल्या नंबरचं ठिकाण जे आहे ते आहे पवनार. लक्षात घ्या, यावर प्रश्न पडते. पवनार सुद्धा महत्वाचा आहे. बघा पवनारला इथे आश्रम आहे, स्थापना झाली होती 1934 ला. लक्षात ठेवा पवनार आश्रमाची स्थापना करण्यात आलेली आहे. ते वर्ष होतं 1934 आणि पवनारचं पूर्वीचं नाव आहे रे प्रवरपूर. आता वर्धेचं जर नाव विचारलं तर पालकवाडी. लक्षात घ्या, वर्धाचं जुनं नाव जर म्हटलं तर पालकवाडी, पवनारचं जुनं नाव होतं प्रवरपूर आणि पवनार आश्रमाची स्थापना बघा 1934 ला करण्यात आलेली आहे. हे बघा रे धाम नदीच्या काठावरील गाव, धाम नदी. तो धाम नदीच्या काठावर बघा पवनार आहे आणि पवनार लक्षात ठेवायचं. धाम नदीच्या काठावरील गाव जर म्हटलं तर पवनार, स्थापना 1934, जुनं नाव आहे याचं प्रवरपूर. इथे बघा आचार्य विनोबा भावे यांचे परमधाम आश्रम. तर आचार्य विनोबा भावे ज्या यांचं वास्तव्य पवनारला लाभलेलं आहे.
धाम नदीच्या काठावर आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम आहे, लक्षात ठेवायचा आहे. आचार्य विनोबा भावे यांचं पूर्ण नाव लक्षात घ्या रे, महत्वाचं आहे, यांच्याबद्दल बेसिक माहिती असावी लागते. बघा पूर्ण नाव जर म्हटलं तुम्हाला विनायक नरहर भावे, लक्षात घ्या. आचार्य विनोबा भावे यांचं पूर्ण नाव आहे विनायक नरहर भावे. यांना म्हणतात भूदान चळवळीचे जनक, लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे. भूदान चळवळीचे जनक जर कोणाला म्हटलं जाते तर विनोबा भावे, आचार्य विनोबा भावे यांनाच आपण भूदान चळवळीचे जनक म्हणून ओळखलं जातो. हेच बघा रे, पहिले वैयक्तिक सत्याग्रही जर कोण आहे ते सुद्धा राहणार आहे आचार्य विनोबा भावे, पहिले वैयक्तिक सत्याग्रही. तर माहिती आहे दुसरं महायुद्ध ज्यावेळेस सुरू झालं तेव्हा भारतामध्ये वैयक्तिक सत्याग्रह नावाची चळवळ आपल्या सुरू झाली. त्यात पहिले होते आचार्य विनोबा भावे, दुसरे होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि तिसरे जर वैयक्तिक सत्याग्रही तुम्हाला विचारले तर ब्रह्मदत्त. एकटा व्यक्ती सत्याग्रह करे त्याला वैयक्तिक सत्याग्रह म्हणून आपण ओळखलं जात होतं. तर पहिले वैयक्तिक सत्याग्रही आचार्य विनोबा भावे, भूदान चळवळीचे जनक, पूर्ण लक्षात ठेवा विनायक नरहर भावे, हे त्यांचं पूर्ण नाव राहणार आहे. पुढे भूदान आंदोलनाचं प्रमुख केंद्र जर आहे ते आहे पवनार. तर भूदान आंदोलनाचं प्रमुख केंद्र जर म्हटलं पवनार, इथेच बघा विनोबा भावे यांनी एक मंदिर आहे रे, ब्रह्मविद्या मंदिर, याची स्थापना सुद्धा केलेली आहे. तर पवनारलाच बघा ब्रह्मविद्या मंदिरची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे. आणि लास्ट पॉइंट बघा, विशेषतः महिलांना आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यासाठी एक समाज यांनी स्थापन केला होता ज्याचं नाव आहे सर्वोदय समाज. प्रश्न विचारते सर्वोदय समाज जे आहे याची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाज सुधारक किंवा व्यक्तींनी केलेली आहे. तर लक्षात ठेवा रे, सर्वोदय समाज ज्या व्यक्तींनी स्थापन केला ते व्यक्ती होते आचार्य विनोबा भावे, भूदान चळवळीचे जनक. तर पवनार जे आहे वर्धा जिल्ह्यातलं महत्वाच्या ठिकाणापैकी एक ठिकाण असल्याच्या कारणाने आपल्याला पवनारची माहिती असावी लागते. बघून घ्या पहिल्यांदा, पवनारचं जुनं नाव म्हटलं तर प्रवरपूर. कोणत्या नदीचे म्हटलं तर धाम नदीच्या काठावर जे आहे पवनार राहिलेला आहे. नदी लक्षात ठेवा रे धाम. तर धाम नदीच्या काठावर पवनार राहणार आहे. इथं आश्रम आहे आचार्य विनोबा भावे यांचा परमधाम आश्रम सुद्धा जे आहे पवनारला राहिलेला आहे. पवनार जर म्हटलं लक्षात ठेवा आचार्य विनोबा भावे, तर आचार्य विनोबाची माहिती असणं आवश्यक आहे. भूदान चळवळीचे जनक, पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हटलं तरी आचार्य विनोबा भावे. इथेच त्यांनी ब्रह्मविद्या मंदिर आणि एक समाज होता रे सर्वोदय समाज. तर सर्वोदय समाजाची स्थापना करणारे जरी म्हटलं आचार्य विनोबा भावे यांनीच लक्षात घ्या सर्वोदय समाजाची स्थापना केलेली आहे. क्लिअर आहे का? पवनार बद्दल बेसिक माहिती असायला पाहिजे, लक्षात ठेवलाय. चला पुढे जाऊ. बघा पुढे तुम्हाला महत्वाचं राहणार आहे. नेक्स्ट बघा, आता इथे बघा वर्धा जिल्ह्यामध्ये जे काही महत्वाचे अधिकारी आहे यांच्यावर सुद्धा प्रश्न येणार, कारण की करंट मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकते. जर तुमची एक्झाम लेट झाली त्याला अपडेट करत राहायचं आहे. पेपरच्या अगोदर एक तरी वेळाला पाहून जा. मी तुम्हाला पहिले सांगितलंय का प्रत्येक जिल्हा आपण आता अपलोड करणार, एक एक करत करत आपण 36 जिल्ह्याची सिरीज घेऊन येणार, एक एक जिल्हा व्हिडिओवर अपलोड करत जाणार आहोत. ज्यांनी कोणी अजूनही व्हिडिओला लाईक किंवा सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. असेच कामाचे व्हिडिओ किंवा कंटेंट जो आहे तुम्हाला मिळत जाणार, लक्षात ठेवायचं आहे. समजलं आहे ना? बघा सर्वात पहिले बघा रे महत्वाचे मध्ये पहिल्यांदा वर्धा जिल्ह्याच्या कलेक्टर जे आहे जिल्हाधिकारी ते आहे श्री वानमती श्री. लक्षात ठेवा IAS जे राहिलेले आहे वानमती श्री मॅडम जे आहे या वर्धा जिल्ह्याच्या कलेक्टर राहणार आहे, वानमती श्री. पुढे बघा SP, आता नव्याने नुकते SP जे आहे बदललेले आहे त्यांचं नाव आहे माननीय IPS आहे सौरभ अग्रवाल. तर सौरभ अग्रवाल सर जे आहे वर्धा जिल्ह्याचे IPS राहणार आहे. म्हणजे SP सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस जर म्हटलं वर्धा जिल्ह्याचे तर सौरभ अग्रवाल लक्षात ठेवायचं आहे. पुढे CO लक्षात ठेवा रे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. म्हणजे वर्धा जिल्हा जे आहे ते वर्धा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जर कोण आहे पराग सोमन सर जे आहे, लक्षात ठेवा IAS असं ते पराग सोमन सर जे आहे वर्धा जिल्ह्याचे CO राहणार आहे, पराग सोमन. पालकमंत्री लक्षात ठेवा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आहे राज्यमंत्री माननीय बघा पंकज भाऊ भोयर जे आहे हे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. गृहराज्यमंत्री सुद्धा आपले जर म्हटलं महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय श्री पंकज भाऊ भोयर यांच्याकडे बघा वर्धा जिल्ह्याचं पालकमंत्र्याचं पद जे राहणार आहे तर पालकमंत्री माननीय पंकज भाऊ भोयर जे आहे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. चारही नियुक्त्या MP आहे. बघा कलेक्टर वानमती श्री, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस जर म्हटलं तर सौरभ अग्रवाल. लक्षात ठेवा आपले SP जर आहे सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस जे आहे ते सौरभ अग्रवाल राहणार आहे. CO जर म्हटलं तर पराग सोमन सर. लक्षात ठेवा रे पराग सोमन सर जे आहे ते वर्धा जिल्ह्याचे CO आहे. आणि पालकमंत्री जर विचारलं वर्धा जिल्ह्याचे बघा माननीय पंकजभाऊ भोयर जे आहे हे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. पुढे वर्धा जिल्ह्याचे विधानसभा मतदारसंघ किती? ते 4. लक्षात घ्या रे 4 विधानसभा मतदारसंघ जे आहे विधानसभा म्हणतात तर विधानसभा मतदारसंघ आपले आहेत 4. कोणते बघा इकडे, पहिला देवडी पुलगाव, पहिल्या नंबरचा एक आहे देवडी पुलगाव, दुसरा हिंगणघाट, तिसरा आहे वर्धा, चौथा आहे रे आर्वी आष्टी कारंजा. हे 3 तालुके कोणते म्हणाला? आर्वी आष्टी कारंजा 1. तर बघा देवडी पुलगाव,
हिंगणघाट, वर्धा, आर्वी आष्टी. पाहून घ्या, पहिल्या नंबरला रिपीट सांगतो किती आहे म्हटलं टोटल ते 4. पहिला आहे देवडी पुलगाव, दुसरा हिंगणघाट, तिसरा आहे वर्धा आणि चौथा जर म्हटलं बघा रे आर्वी आष्टी जो आपला विधानसभेचा मतदारसंघ आहे. म्हणजे टोटल विधानसभा मतदारसंघ आहे 4 आणि लोकसभा मतदारसंघ जर आपल्याला विचारला तर फक्त एकच जो आहे लोकसभेचा मतदारसंघ वर्धामध्ये आहे, तो म्हणजे वर्धा. तो लोकसभेचा 1, विधानसभेचे 4 है ना. करंट मध्ये किंवा त्या जिल्ह्याच्या माहिती संबंधी हे 4 एवढे पॉइंट हे अत्यंत महत्वाचे आहे. बघून घ्या. कलेक्टर कोण आहे म्हटलं तर वाल्मिकी श्री, SP म्हणजे म्हटलं सौरभ अग्रवाल, CO आहे आपले पराग सोमन, पालकमंत्री म्हटलं तर माननीय पंकजभाऊ भोयर जे आपले पालकमंत्री राहणार आहे. विधानसभेचे मतदारसंघ आहे टोटल 4 मध्ये लक्षात घ्या देवडी पुलगाव, हिंगणघाट, वर्धा आणि आर्वी आष्टी. आणि लास्ट मध्ये बघा लोकसभेचा मतदारसंघ एकच राहणार आहे, तो आहे रे वर्धा. एकमेव लोकसभेचा मतदारसंघ आहे. प्रत्येक जिल्ह्यात जेव्हा तुम्ही फॉर्म भरता ना मित्रांनो, तर हा बेसिक डाटा तरी माहित पाहिजे. कलेक्टर आहे, विभागीय आयुक्त आहे कोण असतात, SP कोण आहे, किंवा एका जिल्ह्यात जर समजा CPSN कमिशनर ऑफ पोलीस त्यांचं नाव माहीत असायला पाहिजे. राज्याचे जर तुम्हाला म्हटलं तर DGP डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस जे चेंज होतात, मुंबई पोलीस आयुक्त आणि बेसिक याचे व्हिडिओ सुद्धा आमचे अपलोड केलेले आहेत. तुम्हाला बघा पोलीस प्रशासनावर 3 व्हिडिओ आहे अपलोड करून दिलेले आहे, ते बघून घ्या. त्या डिपार्टमेंट संबंधी बऱ्यापैकी माहिती तुम्हाला असायला पाहिजे. क्लिअर आहे का? ते महत्वाचं आहे. पुढे चला. हा बघा आता पवनार त्याच्या अगोदर बघितलंय. पवनार आपण धाम नदीच्या काठावर आहे. आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम सांगितलं होतं. भूदान चळवळीचे जनक, पहिले वैयक्तिक सत्याग्रही त्यांनीच बघा ब्रह्मविद्या मंदिर आणि एक समाज सर्वोदय समाज सुद्धा आचार्य विनोबा भावे यांचा राहिला आहे. आता पवनार नंतर लक्षात ठेवा रे सेवाग्राम. सेवाग्रामला लक्षात ठेवायचं आहे. सेवाग्राम जे आहे इथं महात्मा गांधी यांची बापू कुटी आहे. महात्मा गांधी यांचं वास्तव्य सुद्धा सेवाग्रामला राहिलेलं आहे. त्यामुळे अत्यंत महत्वाचा लक्षात ठेवा सेवाग्राम राहणार आहे. बघा रे सेवाग्राम आश्रम जे आहे याची स्थापना झालेली आहे 1936. तर 1936 ला सेवाग्राम आश्रम यांची स्थापना करण्यात आली. बघा महात्मा गांधी जेव्हा वर्धेला जेव्हा ते आलेले होते सुरुवातीला मगनवाडी येथे त्यांचं वास्तव्य होतं. मगनवाडी येथे बघा महात्मा गांधीला टोटल मुलं होते 4, पण महात्मा गांधीचा मानलेला मुलगा म्हणजे जमनालाल बजाज. लक्षात ठेवायचं आहे. तर जमनालाल बजाज हे आपला मानलेला मुलगा 5वा मुलगा म्हणून जे लक्षात ठेवायचं त्यांना मानलं जात होतं. तर जमनालाल बजाज यांनी जे आहे जी बापू कुटी बांधून दिली होती 1936 ला. बघा 1936 ला महात्मा गांधी यांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी बघा स्थापना करण्यात आली बापू कुटी 1936. लक्षात ठेवा येथे महात्मांचे सेवाग्राम आश्रम आहे. आणि इथे महत्वाचं आहे सेवाग्रामचं पूर्वीचं नाव सेगाव. आता लक्षात घ्या TCS IBPS जेव्हा विचारते ना जिल्हा विशेष मध्ये तेव्हा हा प्रश्न विचारते. पवनारचं प्राचीन नाव प्रवरपूर, वर्धेचं पालकवाडी, सेवाग्रामचं काय रे सेगाव. सेगाव जे लक्षात ठेवा सेवाग्रामचं प्राचीन नाव जर म्हटलं तर सेगाव. आणि 1942 ला बघा छोडो भारत आंदोलनाची सभा जी आहे ती वर्धेच्या सेवाग्राम येथेच झालेली आहे. छोडो भारत आंदोलन लक्षात ठेवा ऑगस्ट क्रांती म्हणून फेमस असलेलं आंदोलन जे आहे 1942 छोडो भारत आंदोलन जे आहे याची वर्धेला सभा घेण्यात आलेली होती. तर लक्षात ठेवा वर्धेला ही सभा झालेली आहे. याचं प्राचीन नाव सेगाव. आता तिने सांगतो वर्धेचं प्राचीन नाव लक्षात ठेवा पालकवाडी. पवनारचं आहे प्रवरपूर, धाम नदीच्या काठावर राहणार आहे प्रवरपूर. आणि तिसरं बघा सेवाग्रामचं प्राचीन नाव जे आहे रे सेगाव. पुढे याचं नाव बदललं आणि सेवाग्राम करण्यात आलेलं आहे. तर महात्मा गांधीची बापू कुटी लक्षात ठेवा सेवाग्रामला राहणार आहे. आजही असंख्य गांधीवादी लोक जे आहे बापू कुटीला प्रेरणास्थान म्हणून भेट देतात. असंख्य आंदोलन आहे काही सुरुवात सुद्धा आज बापू कुटीमधून केली जाते. महात्मा गांधी यांचं वास्तव्य सुद्धा आज या सेवाग्रामच्या बापू कुटीला राहणार आहे. बघा इथे दिसते तुम्हाला बापू कुटी ज्या चित्रामध्ये दाखवण्यात आलेली आहे. तर महत्वाचं आहे सेवाग्रामचं प्राचीन नाव लक्षात ठेवा सेगाव जे आहे ते सेवाग्रामचं प्राचीन नाव राहणार आहे. पुढे बघा आता बघा रे वर्धा जिल्ह्याची काही वैशिष्ट्ये जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. वन लाईनर राहत असते आणि महत्वाचं सुद्धा राहणार. वैशिष्ट्ये कोणते कोणते आहे आपण लक्षात घेऊ. स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत बरोबर जाण तर कसाही प्रश्न आला 1-2 वेळा व्हिडिओ बघून घ्यायचे, प्रश्न तुमचा चुकणार नाही. बघा वैशिष्ट्यामध्ये गेलो आपण. सर्वात पहिलं वैशिष्ट्य आहे बघा रे वर्धा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव जुने नाव ऑलरेडी आपण बोललेलं आहे पालकवाडी. तर पालकवाडी जे लक्षात ठेवा वर्धा जिल्ह्याचं पूर्वीचं नाव जे राहणार आहे ते होतं पालकवाडी. नंबर 2 दुसरा पण बघा वर्धा जिल्ह्यातील बघा रे सर्वोच्च शिखर ते आहे गरमसूर. तर गरमसूर जे आहे वर्धा जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर जर विचारलं तुम्हाला तर गरमसूर नावाचं शिखर लक्षात ठेवा वर्धा जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर राहणार आहे गरमसूर. नंबर 3 आणि महत्वाचा बघा रे वर्धा जिल्ह्यामध्ये हे महत्वाचं आहे
महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा, पहिला जर जिल्हा तुम्हाला विचारला ना कोणता आहे, तो वर्धा राहणार. बघा वर्धा जिल्हा फेमस आणि लहान आहे पण महत्वाचा आहे, बघून घ्यायचे. संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा, लक्ष द्या, संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा जर म्हटलं तर वर्धा. वर्धा लक्षात ठेवायचा आहे, संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा आहे. पुढे विदर्भातील अष्टविनायकापैकी एक, जसं बघा महाराष्ट्रात जर तुम्हाला म्हटलं तर 8 अष्टविनायक आहे. रांजणगावचा महागणपती, मोरगावचा मयुरेश्वर, ओझरचा विघ्नेश्वर, थेऊरचा चिंतामणी, लेण्यांद्रीचा गिरिजात्मक, पालीचा बल्लाळेश्वर आणि महाडचा वरदविनायक, हे 8. सेम बघा विदर्भात सुद्धा तसेच अष्टविनायक आहेत. त्यापैकी एक जो आहे केळझर, लक्षात ठेवा केळझरचा जो अष्टविनायक आहे तो बघा रे वर्धा जिल्ह्यामध्ये राहणार आहे. एक विदर्भातल्या अष्टविनायकापैकी एक जर म्हटलं तर केळझर हा वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. पुढे NH6 ज्याचं नवीन नाव बघा रे NH53 आणि दुसरा होता NH7 म्हणजे नवीन नाव याचं आहे NH44. बघा दोन आहे. NH6 चं नवीन नाव आहे NH53, NH7 चं नवीन नाव आहे NH44. हे दोन्ही बघा वर्धा जिल्ह्यातून जातात म्हटलंय मी. आता एक प्रश्न पुन्हा पण तुम्हाला, NH6 आणि NH7 हे कोणत्या ठिकाणी एकत्र मिळतात? तो जिल्हा आहे नागपूर. नागपूरला NH6 आणि NH7 एकमेकांना क्रॉस करतात. पण हा प्रश्न आहे का NH6 आणि NH7 कोणत्या जिल्ह्यातून जातात? वर्धा जिल्ह्यातून दोन्ही नॅशनल हायवे जाते. पहिला आता आहे NH6 आणि NH7. आता याचं वैशिष्ट्य काय समजून घ्या. बघा NH6 चं नवीन नाव सांगितलं NH53. 6 लक्षात ठेवा बघा रे, हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा नॅशनल हायवे. बघा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा नॅशनल हायवे जर तुम्हाला म्हटलं तर NH6 ज्याचं नवीन नाव आहे NH53. आणि दुसरा बघा रे NH44 जो राहणार आहे. NH44 जर म्हटलं तर लक्षात घ्या भारतातील सर्वात मोठा, NH44 भारतातील सर्वात मोठा नॅशनल हायवे. जर भारतातला सर्वात मोठा तर NH44, महाराष्ट्रातला NH53. आणि हे दोन्ही नॅशनल हायवे बघा या वर्धा जिल्ह्यातून जातात. NH6 आणि NH7 दोन्ही बघा वर्धा जिल्ह्यातून जाणार आहे. पुढे महाराष्ट्रात एकमेव आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठ आहे, लक्षात घ्या, ते फक्त वर्धा जिल्ह्यात. लक्षात घ्या रे, बघा इथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, IMP पॉइंट आहे. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ बघा रे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. 1997 ला स्थापन झालं होतं. स्थापना विचारते 1997 आणि महाराष्ट्रातलं एकमेव आहे मित्रांनो. बघा महाराष्ट्रात एकमेव आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आहे, लक्षात ठेवा. हिंदी विद्यापीठ जर म्हटलं ते वर्धा जिल्ह्यामध्ये राहणार आहे. स्थापना विचारते 1997 ला या विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढे महाराष्ट्रातील बघा हत्तीरोग संशोधन केंद्र, व्हेरी इम्पॉर्टंट हा पॉईंट पुन्हा महत्वाचा, लक्ष दे का महाराष्ट्रातील हत्तीरोग संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तो जिल्हा आहे वर्धा. तर वर्धा जिल्ह्यामध्येच महाराष्ट्रातलं हत्तीरोग संशोधन केंद्र जे आहे ते राहणार आहे. तो जिल्हा होता वर्धा. हत्तीरोग संशोधन केंद्र, जिल्हा जर म्हटलं तुम्हाला वर्धा. लास्ट मध्ये बघा वर्धा जिल्ह्यातील GI टॅग. आता GI टॅग तुम्हाला माहित आहे जॉग्राफिकल इंडिकेशन, का त्या उत्पादनाला एक विशिष्ट प्रकारची ओळख राहते, त्यावेळेस आपण हा GI टॅग प्रदान करत असतो, लक्षात ठेवा. तर वर्धा जिल्ह्यातलं एक उत्पादन आहे वायगावची हळद जे आहे त्याला GI टॅग सुद्धा मानांकित राहिलेला आहे, लक्षात ठेवा. तर GI टॅग नामांकित उत्पादन जर म्हटलं तर वायगावची हळद. अर्धा किलोमीटर वर्धेपासून बघा वायगाव आहे आणि वायगावची हळद जे आहे त्याला GI टॅग प्रसिद्ध उत्पादन राहणार आहे. ती GI टॅग असणार म्हटलं तर वायगावची हळद, ज्याला GI टॅग आहे. आता रिपीट करा बघा इथे, हे पॉइंट IMP आहे. पहिला वर्धा जिल्ह्याचं पूर्वीचं नाव आहे रे पालकवाडी. पालकवाडी वर्धा जिल्ह्याचं पूर्वीचं नाव राहणार आहे. सर्वोच्च शिखर गरमसूर, तर गरमसूर वर्धा जिल्ह्यातलं सर्वोच्च शिखर राहणार आहे. त्यानंतर वर्धा जिल्हा पहिला पॉईंट लक्षात ठेवा, संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा वर्धा. विदर्भातला अष्टविनायक पैकी एक जर म्हटलं तर केळझर हा वर्धेला आहे. इथे दोन नॅशनल आहे बघा NH6 आणि NH7, 53 आणि 44 वर्धा जिल्ह्यातून जातात. एकमेव हिंदी विश्वविद्यापीठ राहणार आहे ज्याचं नाव आहे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, जे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. स्थापना 1997. हत्तीरोग संशोधन केंद्र म्हटलं तरी वर्धा. आणि लास्ट बघा GI नामांकित उत्पादन जर म्हटलं तर वायगावची हळद. आता आपण रिपीट का बरं घेतो याचं लक्षात घ्या. जेवढा डाटा फॅक्च्युअल राहतो ना मित्रांनो तेवढा तो लवकर गायब होतो. तुम्हाला असं वाटतं का पटकन लक्षात राहते बा, तो तेवढ्या स्पीडनं विसरला सुद्धा जातो. कन्सेप्ट नाही राहत नाही ते. एखाद्या गोष्टीच्या मागे काही कारण कन्सेप्ट राहिला तुम्हाला तो दीर्घकाळ लक्षात राहत असते. पण जेव्हा कोणत्याही गोष्टीमागे कन्सेप्ट राहत नाही, तो जर डाटा फॅक्च्युअल असेल तर फॅक्च्युअल डाटा लवकर विसरला जाते. म्हणून याला 2-3 वेळा चांगलं रिकॉल करण्याचा प्रयत्न करायचा. एक वेळा तुम्हाला आठवणीत राहिलं त्याचे प्रश्न कुठेही जाणार नाही. क्लिअर आहे? चला
पुढे जाऊ बघा, आता बघा इथे नेक्स्ट जो बघा, बौद्ध धर्माचे विश्व शांती स्तूप, हे फेमस पैकी लक्षात ठेवायचं एक स्थळ राहणार आहे. विश्व शांती स्तूप लक्षात ठेवा, वर्धा येथे आहे. लक्षात ठेवा, गीताई मंदिर जरी म्हटलं तरी वर्धा फेमस आहे रे. गीताई मंदिर जरी म्हटलं तरी वर्धा, आणि शांती स्तूप, विश्व शांती स्तूप कुठे आहे म्हटलं तर वर्धा जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा, वर्धेमध्ये विश्व शांती स्तूप राहणार आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, हा महत्वाचा राहणार. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे बघा, आर्वी नावाचा तालुका आहे. मी तुम्हाला 8 तालुके सांगितले होते, त्यापैकी एक तालुका म्हणजे लक्षात ठेवा आर्वी येथे बघा, शुद्ध जातीच्या गवळाऊ गायी. आर्वी तालुक्यामध्ये लक्षात ठेवा रे, शुद्ध जातीच्या गवळाऊ गायी आढळतात. कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकते की वर्धा जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यामध्ये शुद्ध गवळाऊ जातीच्या गायी ज्या आढळत असतात, ते लक्षात ठेवा आर्वी नावाचा तालुका राहणार आहे. नेक्स्ट, सेवाग्राम राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय. लक्षात ठेवा बघा रे, राष्ट्रभाषा प्रचार समिती जे आहे त्याचं मुख्यालय सुद्धा वर्धामध्ये राहणार आहे. वर्धेलाच लक्षात ठेवा, राष्ट्रभाषा प्रचार समिती जी आपली आहे त्याचं मुख्यालय वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. तर वर्धा जिल्ह्यातच राष्ट्रभाषा प्रचार समिती, जसे बघा आपली राष्ट्रभाषा म्हणजे हिंदी म्हणतो आपण, तर हिंदी जे आहे याचं प्रचार समितीचं मुख्यालय सुद्धा वर्धा येथे राहणार आहे. नेक्स्ट, हा एमपी पॉइंट बघा रे, प्रसिद्ध जैन धर्माचे काचेचे मंदिर. पीवायपी इकडे विचारण्यात आलेला आहे का प्रसिद्ध जैन धर्माचे काचेचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे, तर आर्वी तालुक्यामध्ये. लक्षात ठेवा, जैन धर्माचे प्रसिद्ध काचेचे मंदिर सुद्धा राहणार आहे, ते आर्वीला आहे. जैन धर्माचे काचेचे मंदिर म्हटलं तर आर्वी. नेक्स्ट, आर्वीलाच प्रसिद्ध आहे रे कापसाची बाजारपेठ. लक्षात ठेवा, आर्वीलाच राहणार आहे कापसाची बाजारपेठ जरी म्हटलं तरी आर्वी. नेक्स्ट, हिंगणघाट. लक्षात घ्या, आता हिंगणघाट महत्वाचं आहे. हिंगणघाट जे आहे हे वेण्णा नदीच्या काठावर आहे. वेण्णा नदी जी आपली आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, या वेण्णा नदीच्या काठावर एक शहर वसलेला आहे हिंगणघाट. NH7 जो आपला नॅशनल हायवे होता, नवीन नाव आहे NH44. NH44 वर लक्षात ठेवा हिंगणघाट आढळते, आणि वेण्णा नदीच्या काठावर हिंगणघाट वसलेला आहे. बघा, आर्वी म्हटलं तर कापसाची बाजारपेठ, हिंगणघाट जे आहे ते वेण्णा नदीच्या काठावर लक्षात ठेवा हिंगणघाट राहिलेला आहे. आणि एक बघा रे, जवाहर नवोदय विद्यालय. तुम्हाला माहिती असायला पाहिजे का राजीव गांधी साहेब यांच्या काळामध्ये जवाहर नवोदय विद्यालय जे सुरू करण्यात आलेले आहे. जबरदस्त विद्यालय आता CBSE बोर्डचं जे पूर्ण एज्युकेशन ते फ्रीमध्ये गव्हर्नमेंट उपलब्ध करून देते. तर जवाहर नवोदय विद्यालय जे आहे वर्धेतलं बघा, ते सेलू काटे. प्रश्न विचारते का जवाहर नवोदय विद्यालय वर्धा जिल्ह्यात कुठे आहे, तर सेलू काटे या ठिकाणी बघा जवाहर नवोदय विद्यालय राहणार आहे. सेलू काटे वर्धा. रिपीट बघा, इथे पॉईंट महत्वाचे आहे, एक एक करू सांगू बघा. सर्वात पहिले सांगितलं विश्व शांती स्तूप कुठे आहे म्हटलं मित्रांनो, वर्धा विश्व शांती स्तूप. नंबर 2, शुद्ध जातीच्या गवळाऊ गायी. शुद्ध जातीच्या गवळाऊ गायी जर कोणत्या जिल्ह्यात आढळतात, तर वर्धा जिल्ह्यात आर्वी तालुक्यामध्ये शुद्ध जातीच्या गवळाऊ गायी आढळतात. पुढे, राष्ट्रभाषा प्रचार समिती जे आहे याचं मुख्यालय म्हटलं तरी वर्धा. वर्धेलाच बघा राष्ट्रभाषा प्रचार समिती जे आहे याचं मुख्यालय सुद्धा आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट, हे बघा रे, हे जैन धर्म आहे, या जैन धर्माचे काचेचे मंदिर म्हटलं तरी आर्वी. आर्वीला म्हणतो आपण कापसाची बाजारपेठ. हिंगणघाट लक्षात ठेवा, वेण्णा नदीच्या काठावर जे आहे हे हिंगणघाट वसलेलं आहे. आणि जवाहर नवोदय विद्यालय जर आपल्याला विचारलं मित्रांनो का कोणत्या ठिकाणी आहे, तर सेलू काटे जे आहे वर्धेचं, लक्षात ठेवा त्या सेलू काटेला जवाहर नवोदय विद्यालय जे आहे ते राहणार आहे. सेलू काटे लक्षात ठेवा, इथेच जवाहर नवोदय विद्यालय आहे. पुढे, वर्धा जिल्ह्यातील बघा रे आष्टी, हे फेमस आहे बघा. आष्टी जे आहे गाजलेल्या गावापैकी एक गाव राहणार आहे. तुम्हाला माहित आहे 1942 ला भारतात छोडो भारत आंदोलन जे सुरू झालेलं होतं, आणि त्या छोडो भारत आंदोलनामध्ये आष्टी इथे लक्षात ठेवा सुद्धा एक प्रचंड मोठं आंदोलन झालं होतं. या आंदोलनात बघा 16 ऑगस्ट 1942 तारीख लक्षात घ्या बघा इथे. या आंदोलनात 16 ऑगस्ट 1942 रोजी बघा झालेल्या गोळीबारात अनेक सत्याग्रही शहीद झालेले होते. 16 ऑगस्ट 1942. मी तुम्हाला आता सांगितलंय छोडो भारत आंदोलन जे 1942 ला झालेलं होतं, त्या छोडो भारत आंदोलनात 1942 ला बघा आष्टी हे गाव जे आहे त्या काळात गाजलेलं आहे. 16 ऑगस्ट 1942 ला आष्टी येथे झालेल्या गोळीबारात असंख्य लोक किंवा सत्याग्रही जे आहेत ते शहीद झालेले होते. म्हणून बघा आष्टी या तालुक्याचं नाव शहीद आष्टी, शहीद आष्टी म्हणून सुद्धा लक्षात ठेवा. आष्टी जे आहे ते प्रसिद्ध राहणार आहे. पुढे, हा पॉइंट तुम्हाला खूप वेळा कंबाईन ग्रुप सी ला वगैरे विचारला जाते रे, लक्षात घ्या. काय, वर्धा नदीचे खोरे दगडी कोळशाच्या साठ्याबद्दल प्रसिद्ध आहे. तर वर्धा नदीच्या खोऱ्याचाच लक्षात ठेवा, दगडी कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात आढळते. तर वर्धा नदी लक्षात ठेवायचं आहे, वर्धा नदीचे खोरे दगडी कोळशाच्या साठ्याबद्दल प्रसिद्ध राहणार आहे. नेक्स्ट आणि व्हेरी इम्पॉर्टंट बघा,
पुलगाव येथे केंद्रीय दारुगोळा डेपो बघा, पुलगावला जो आहे तो केंद्रीय दारुगोळा डेपो आहे, ज्या ठिकाणी पूर्ण आपल्या इथे बघा आर्म्स जे काही तयार केलेल्या वस्तू आहे, जसं बघा बंदूक आहे किंवा वेगवेगळे वेपन्स आहे, ते आपण इथे साठवून ठेवतो. तर बघा पुलगाव येथे जो केंद्रीय दारुगोळा डेपो आहे हा लक्षात घ्यायचा आहे रे, आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा दारुगोळा डेपो जो आहे तो सर्वात मोठा, आशिया खंडातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा दारुगोळा डेपो जर कोणता आहे तो पुलगाव राहणार आहे, जो वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा, पुलगाव येथे केंद्रीय दारुगोळा डेपो आहे. लास्ट आणि शेवटचं बघा, अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ, महत्वाचं आहे बघा रे इथे हा प्रश्न तुम्हाला विचारते का, अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ किंवा राष्ट्रभाषा प्रचार समितीचं मुख्यालय वर्धा, आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा. त्याचप्रमाणे बघा अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ, तर अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ जे आहे, अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ याचं मुख्यालय कुठे आहे म्हटलं तर वर्धा. वर्धेलाच अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ जे राहणार आहे मित्रांनो, याचं मुख्यालय सुद्धा राहणार आहे. तर अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ म्हटलं तर वर्धा. बघा वर्धा जिल्ह्यातलं एक गाव 1942च्या आंदोलनात गाजलेलं आहे, ते म्हणजे आष्टी. 16 ऑगस्ट 1942. वर्धा नदीच्या खोऱ्यात काय आढळते म्हटलं तर तुम्हाला दगडी कोळसा, जो वर्धा नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात आढळते. पुलगाव येथे बघा रे केंद्रीय दारुगोळा डेपो जो आहे तो पुलगावला राहणार आहे, जो आशिया खंडातला दुसरा सर्वोच्च मोठा जो आहे डेपो राहणार आहे. सर्वात दुसऱ्या क्रमांकाचा जर म्हटलं तर पुलगाव. आणि अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ जे आहे, अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ याचं मुख्यालय बघा वर्धेला राहणार आहे. अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ याचं मुख्यालय जर तुम्हाला विचारलं मित्रांनो, लक्षात ठेवा वर्धेला राहणार आहे. तर हे जे आहे वन लाइनर पॉइंट किंवा वैशिष्ट्य तुम्हाला माहित असायला पाहिजे. गांधीचा जिल्हा म्हणून फेमस असलेला वर्धा 4 जिल्ह्यांना आपली सीमा शेअर करतो, आणि तो नकाशा जे आहे तुम्ही बरोबर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, ज्यावर तुम्हाला प्रश्न बऱ्यापैकी पडतात. 3 जे आहे फेमस ठिकाण आहे, एक ते पवनार, त्याच्यानंतर आहे सेवाग्राम, आणि एक आहे वर्धा. हा पॉईंट म्हटलं तुम्हाला बघा, हा वर्धा जिल्ह्याचा मॅप आहे. याचे 4 जिल्हे तुम्हाला सांगितले, पहिला होता यवतमाळ, त्यानंतर अमरावती, एक आहे नागपूर, आणि लास्ट मध्ये बघा चंद्रपूर राहणार आहे. तालुके जर म्हटलं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, तालुके होते टोटल आपले 8, वर्धा, आष्टी, आर्वी, देवडी, कारंजा, सेलू, हिंगणघाट आणि समुद्रपूर. 4 जिल्ह्याला आपली सीमा शेअर करते. त्यात बघा वायव्य किंवा उत्तरेला आहे अमरावती, ईशान्येला नागपूर, आग्नेयेला आहे चंद्रपूर, आणि दक्षिण किंवा पश्चिमेला जो आहे यवतमाळ राहणार आहे. क्लिअर आहे का? तर या प्रकारे बघा आपण जे आहे सगळे पॉइंट जे आहे वर्धा जिल्ह्यासंबंधी जे आहे कव्हर करण्याचा प्रयत्न केला. याच्यावरच प्रश्न पडतात, बाकी काही वेगळं आणि खूप काही डिटेलमध्ये विचारला जात नाही. माहिती बघा परीक्षा भूमिक तुम्हाला असायला पाहिजे, आणि परीक्षा भूमिकच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केली आहे. अशीच बघा आपण एक एक करत सगळे जिल्हे जे आहे याची व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देणार आहोत. ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.